सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, लाल सलाम. मी शुभम दुधाने, मानवी हक्क अभियान मराठवाडा विद्यार्थी आघाडी प्रमुख. आज मी या विषयावरती बोलण्यासाठी आलेलो आहे की देशामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतातील अन्य राज्यांमध्ये असेल, वेगवेगळ्या पेपर जे आहे लीक झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सर जे आहे दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे आंदोलन सुद्धा करत आहेत. त्यानंतर आमरण उपोषण सुद्धा सोनम वांगचुक सर यांचं चालू आहे, जे 16 दिवस होत आले. आता अजूनही सरकारची त्यावरती काहीही प्रतिक्रिया आलेली नाही, जी खरंच एक देशासाठी लज्जास्पद गोष्ट आहे की अशी सरकार आपल्या देशामध्ये आहे जी स्वतःच्या नागरिकांच्या जीवाची काळजी करत नाही. तर या पार्श्वभूमीवरती आज आपण विद्यार्थ्यांच्या हिताने इथे बोलण्यासाठी आलेलो आहे. तर तिकडे तरी आंदोलन चालूच आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये पाहता गेलं तर अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे आहे फक्त नीटसाठीच नाही म्हणता येणार, किंवा अनेक वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रासाठी वेगवेगळे जे आहे शिष्यवृत्ती सरकारकडून पुरवली जाते, ज्यामध्ये SC ST आणि OBC अशा आणि ओपनला सुद्धा अशा अनेक विद्यार्थ्यांना जे आहे आर्थिक मदत पुरवली जाते. पण या मागेच जे आहे आता मागच्या वर्षी सुद्धा म्हणजे 2025 मध्ये फॉर्म भरून सुद्धा आज काही विद्यार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. तर याचं जबाबदारी घेणार कोण, याची जिम्मेदारी घेणार कोण, या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेणार आहोत. महाराष्ट्र सरकार ज्याने 1,500 रुपये म्हणजे लाडकी बहीण योजना ही चालू केली, ज्यामध्ये महिलांना ते दरमहा 1,500 रुपये ही मदत पुरवतात. पण या मदतीसाठी त्यांनी जे निधी आहे, अनेक शिष्यवृत्तींचा निधी त्यांनी वळवला, स्वाधारचा निधी त्यांनी इकडे वळवला. जर हे असे फ्री स्कीम तुम्ही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमधून निधी काढून घेत असाल तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचं किती मोठं नुकसान आहे हे आज विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणच जर नाही झालं तर पुढे चालून देशामध्ये सुशिक्षित नागरिक कसे तयार होतील याचा विचार सरकारने केला पाहिजे, जे आजचं सरकार करत नाहीये. बिलकुल त्यांना जे आहे शिक्षण नको आहे, ज्यामध्ये देशामध्ये अनेक पातळीवरती त्यांनी खूप प्रयत्न केले. सरकारी शाळा बंद केल्या, गेल्या 10 वर्षामध्ये 90,000 पेक्षा जास्त सरकारी शाळा बंद झाल्या आणि येत्या 1 वर्षामध्ये जवळपास 10,000 सरकारी शाळा बंद होणार आहेत. तर या सगळ्या गोष्टीवरती लक्ष कोण देणार? अनेक समाज माध्यमे यावरती बोलत आहेत, पण विद्यार्थी कधी बोलणार, विद्यार्थी आपला आवाज कधी मोठा करणार याची अजूनही आपल्याला वाट पाहावी लागत आहे. स्वतःच्या हक्कासाठी जर आपण लढू शकत नाही तर आपण विद्यार्थी कसे? मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे, माझं BA LLB चालू आहे. मी सरकार विरोधात पण बोलतो, सरकारच्या चांगल्या कामांबद्दल पण बोलतो. जर सरकारकडून काही चुकलं तर त्याच्याबद्दल बोलण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे. जसं आता एक बातमी आली की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 3,541 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. तर एवढा मोठा निधी 3,541 कोटी जर इकडे विद्यार्थ्यांना साधी 50,000 रुपयाची स्कॉलरशिप यांना वेळेवरती देणं होत नाहीये, ज्यामध्ये पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल, EBC असेल किंवा SC ST ना मिळणारी स्वाधारी स्कॉलरशिप असेल, वेगवेगळ्या अटी टाकून, वेगवेगळ्या जोखमीच्या अटी टाकून, वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करून, पैशांची मागणी करून एवढं विद्यार्थी इकडे तिकडे समाज कल्याणला फिरून, कॉलेजला फिरून सगळे डॉक्युमेंट सबमिट करतो आणि तुम्ही त्याची शिष्यवृत्ती थांबवता. हे सरळ सरळ विद्यार्थ्याचे शिक्षण थांबवण्याचा एक धंदा बनल्यासारखा आहे. गावातून आलेल्या एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी इथे शहरामध्ये पैसा लागतो, त्याला राहण्यासाठी पैसा लागतो, त्याला तिथे खाण्यासाठी पैसा लागतो. याची काळजी कोण करणार? त्या विद्यार्थ्याला घरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची मुलं
कामगारांची मुलं जे दिवसाचे 400-500 रुपये एवढं कमवतात, ते शहरामधला खर्च कसा झेपू शकतील? तर तो विद्यार्थी पूर्णपणे या स्वादारच्या पैशावरती किंवा स्कॉलरशिपच्या पैशावरती अवलंबून आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे सरकार ते पैसे थांबवत असेल, तरी विद्यार्थ्यांचं शिक्षण डायरेक्ट थांबवण्यासारखं आहे. आणि या विरोधात विद्यार्थ्यांनी आवाज कधी उचलायचा हे विद्यार्थ्यांनी आता ठरवायला पाहिजे. कारण की अशा वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये नेते जे आहेत 200 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी, लाखो कोटींचा घोटाळा करून स्वतःच्या मुलांना तर हे बाहेर देशामध्ये शिकवतात, पण देशामधील गरीब जनतेच्या मुलाचा विचार कोण करणार? हा एक देशापुढील एक खूप मोठा प्रश्न आहे. देशामधील ट्रान्सपोर्ट मंत्री ज्यांचा पेट्रोल सोबत काळी मात्र संबंध नाही, हा मंत्री पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करतो आणि इथेनॉलच्या फॅक्टरीच्या मुलांच्या आहेत. पर्यावरणाचा पूर्णपणे नुकसान करून हे इथेनॉल बनवतं, ज्यामध्ये पाण्याचा स्तर खालावत आहे. याचा विचार न करता फक्त मुलांच्या फायद्यासाठी देशाला पूर्ण धोक्यात टाकत आहे. तर याबद्दल बोलणार कोण? सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली गाडी त्यांनी, ज्याला ते एका लेकरासारखं जपतात, कारण की या कष्टाच्या पैशातून घेतलेली असते. यांना कष्टाचा पैसा म्हणजे कधी कळणार? 5 वर्ष 6 वर्ष त्याचे EMI चालतात गाडीचे, आणि अशा गाडीमध्ये E20, E35, E85, E100 असं पेट्रोल टाकून हे गाडीचं इंजिन पूर्णपणे खराब करत आहे. ज्या गाडीचा अजून EMI पण फिटलेला नाहीये, त्या गाडीचं इंजिन खराब होत आहे. तर या जनतेचा, या गोरगरीब जनतेचा जो कष्ट करून देशाचा टॅक्स भरून, रोड टॅक्स भरून, गाडी घेताना त्याचा टॅक्स भरून, इन्कम टॅक्स भरून, असे वेगवेगळे टॅक्स भरून जे आहे जनता कष्टाच्या पैशाने आपली गाडी घेते आणि हे स्वतःच्या मुलांसाठी त्या गाडीचं नुकसान करतात, देशाचं नुकसान करतात. पर्यावरणाचं तर नुकसान यामध्ये होतच आहे. ही फॅक्टरी जिथं आहे, ज्या गावामध्ये आहे, तिथं तुम्ही बघा, झाडं तिथले मेलेले आहेत, तिथलं पाणी दूषित झालेलं आहे, तिथल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे. तर याबद्दल आवाज कधी उचलणार आणि कोण उचलणार, हे एक देशापुढील खूप मोठं एक विधान आहे. तर असे मंत्री जे स्वतःच्या मुलासाठी एवढं काही करू शकतात, ते देशातील गोरगरीब जनतेसाठी स्कॉलरशिप का थांबवत आहेत हे आपल्याला बघायला पाहिजे. शिक्षण मंत्री देशाचे धर्मेंद्र प्रधान यांचं जवळपास 23 नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याला आपण आत्महत्या म्हणण्यापेक्षा शैक्षणिक हत्या म्हणू, जे धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. यावरती दोघांचंही एकही विधान आजपर्यंत आलेलं नाही. आज 16 दिवसापासून सोनम वांगचुक सर तिथं ऍक्शन वरती आहेत, हंगर स्ट्राईक वरती आहेत. त्यांना चालण्यासाठी सुद्धा अवघड होत आहे. त्यांना वॉशरूमला जाण्यासाठी 2-3 लोकांचा आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे अजून आपलं एक विधान देत नाहीत. अरे हे पण आम्ही पण देशाचे नागरिक आहोत ना, आम्ही देशद्रोही थोडी आहोत. तर या सर्वांचा विचार करून सरकारने इथे बोलायला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे. या सर्व गोष्टी सोडून नरेंद्र मोदी धर्मेंद्र प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. अमेरिकेमध्ये शिकणारा अभिजित दिपके इथे येऊन भारतीय विद्यार्थ्यांसाठी लढतो. त्याला काय गरज असेल इथं भारतामध्ये येऊन लढाई करण्याची? याचा विचार भारतातील विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. अजून भारतामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना अजून जाग आलेली नाही, जे अजून सरकारला डिफेंड करत आहेत. हे लवकरात लवकर थांबून आपण आज सरकारला जाब विचारला पाहिजे. नक्कीच त्यांच्या चांगल्या कामांचा आपण प्रशंसा केली पाहिजे, पण अशा गोष्टीमध्ये ज्यामध्ये 23 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, या लोकांनी त्यांची हत्या केली, आणि महाराष्ट्रामध्ये TET सारखा पेपर फुटला आणि त्याच्यामध्ये सुद्धा 4 ते 5 जणांनी आत्महत्या केली. अशा परिस्थितीमध्ये जर आपण सरकारला डिफेंड करत आहोत तर ते एक लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आता वेळ आलेली आहे की अनेक विद्यार्थी जे आहेत स्कॉलरशिपसाठी थांबलेले आहेत. आता तरी आपण आवाज उचलायला पाहिजे. स्कॉलरशिपसाठी असेल, पेपर फुटीसाठी असेल, विद्यार्थ्यांची एकजूट म्हणजेच आपल्या देशाचं पुढचं जे आहे भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण याबद्दल आवाज उचलला पाहिजे आणि लवकरात लवकर आपण याबद्दल काहीतरी पाऊल घेतलं पाहिजे. आज इथंच थांबतो. तुम्हाला काहीही समस्या असेल खाली कमेंटमध्ये कळवा. नक्कीच तुमच्या समस्येचं निवारण करण्याचा मी प्रयत्न करेल. परत एकदा सर्वांना धन्यवाद. क्रांतिकारी जय भीम, जिंदाबाद, लाल सलाम.